हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तर तो आहे सायन्स टूचा व्हिडिओ. आणि ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की सायन्स टूचा एकतर पहिली गोष्ट म्हणजे पेपर पॅटर्न काय आहे, कोणत्या क्वेश्चनला किती मिनिटं वेळ दिलं पाहिजे, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं आहे, त्यासोबतच फिजिक्सचे कोणते क्वेश्चन्स आहेत, म्हणजे किती क्वेश्चन्स आहेत आणि केमिस्ट्रीचे किती आहेत. याच्या आधी ऑलरेडी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो पाहिला असेल. सो लेट अस स्टार्ट विथ धिस व्हिडिओ. ॲज यू ऑल नो, सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 1A, तर तो MCQचा असतो, राईट. आणि हा 5 मार्कांसाठी असतो. या ठिकाणी 5च्या 5 MCQs तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. इथे कुठलाही ऑप्शन असं काही नाही आहे, म्हणजे ऑप्शनल क्वेश्चन कोणताही नाही आहे. आता याच्यामध्ये कोणते MCQs येऊ शकतात. ऑलरेडी मी सायन्स पार्ट 1चे सगळे MCQs अपलोड केलेले आहेत. एकेका चॅप्टरचे 15च्या वर MCQs मी अपलोड केलेले आहेत. आणि मला माहिती आहे की त्याच्यामधलेच त्याच्याशी रिलेटेड किंवा त्याच्याशी रिलेटेड जे पण कॉन्टेंट आहे त्याच्यामधलेच MCQs तुम्हाला एक्झामला विचारले जातील. सो त्याच्यामुळे तुम्ही ते MCQचा व्हिडिओ नक्की रेफर करा अजून केला नसेल तर. सो ते तुम्हाला करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1B. 1B मध्ये आहे आन्सर द फॉलोविंग. मग याच्यामध्ये एकतर तुम्हाला ऑड मॅन आउट निवडा वगैरे असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात, किंवा नेम द फॉलोविंग येऊ शकतं, किंवा मॅच द कॉलम्स येऊ शकतात, ठीक आहे. किंवा त्यासोबतच जर केमिस्ट्रीमध्ये असेल तर आयुपॅक नेमिंग वगैरे करा असं येऊ शकतं, किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहा असं येऊ शकतं. सो असे काही क्वेश्चन्स आन्सर द फॉलोविंगमध्ये येऊ शकतात. आता इथे जे 5 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 5च्या 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. इथे पण कुठेही ऑप्शन नाही आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये पण असं होऊ शकतं की 3 क्वेश्चन्स फिजिक्समधले आहेत, 2 क्वेश्चन्स केमिस्ट्रीमधले आहेत, किंवा 3 केमिस्ट्रीमधले आहेत, 2 फिजिक्समधले आहेत. असे MCQsमध्ये किंवा आन्सर द फॉलोविंगमध्ये साधारणतः फिजिक्स आणि केमिस्ट्रीला वेटेज असणार आहे. ॲक्च्युली सेम वेटेज ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. बट या ठिकाणी 5 क्वेश्चन्स आहेत, तर एखाद्या वेळेस फिजिक्सचे 3, केमचे 2, किंवा केमचे 3, फिजिक्सचे 2 असं होऊ शकतं. आता असा पण प्रश्न तुमचा असू शकतो की फिजिक्समध्ये कोणते चॅप्टर्स आहेत, केममध्ये कोणते चॅप्टर्स आहेत. तर ते मी ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगते. आपले जे चॅप्टर्स आहेत पेरियोडिक क्लासिफिकेशन, त्यासोबतच केमिकल रिॲक्शन्स, मेटलर्जी आणि कार्बन कंपाऊंड्स. सो हे जे 4 चॅप्टर्स आहेत तर ते केमिस्ट्रीमध्ये येतात, आणि याच्या व्यतिरिक्त जे पण उरतील ते सगळे फिजिक्समध्ये आहेत. आता हा जो आपला पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1A आणि 1B. आता याला तुम्हाला 5 मार्क आहेत, याला 5 मार्क आहेत. सो याला तुम्ही फक्त 5 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे, कारण तुम्हाला जस्ट MCQ लिहायचे आहेत, खूप मोठं असं उत्तर नाही लिहायचं आहे. 5 मिनिटांपेक्षा कमीच वेळ तुम्ही द्यायचा आहे. बट मी एक अप्रॉक्सिमेटली 5 मिनिटं पकडते, जास्तीत जास्त मॅक्सिमम 5 मिनिटं आहेत. याला पण 5 मिनिटं वेळ द्यायचा आहे, कारण अगेन हे पण ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्येच क्वेश्चन आहेत, म्हणजे लिहायचं आहेत, बट एवढा मोठा काही आन्सर लिहायचं नाहीये. सो असं मिळून एकूण तुम्ही याला वेळ देणार आहात ते म्हणजे 10 मिनिटांचा क्वेश्चन नंबर 1ला. ओके, याच्यामध्ये 1A पण आहे, 1B पण आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. याच्यामध्ये गिव्ह रिझन्स येतात. कोणते इम्पॉर्टंट रिझन्स आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आणि होप सो की तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेला आहे. कारण याच्या आधी मी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले होते, बरेचसे क्वेश्चन्स त्याच्यामधलेच आले होते. सो तुम्ही सायन्सचा पण व्हिडिओ चेकआउट करू शकता. अगेन गिव्ह द रिझन्स युज्युअली एक्सरसाइजमधले येतात, बट लेसनच्या मधले पण काही गिव्ह द रिझन्स आहेत, जे मी रिव्हिजन व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी एकूण 3 रिझन्स येतात, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे असतात. असं प्रेडिक्शन आहे की एक फिजिक्सचं येतं, एक केमचं येतं, आणि तिसरं जे आहे ते दोघांपैकी कोणाचंही येऊ शकतं, ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला तसंही तिघांपैकी 2च सॉल्व्ह करायचं आहे. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. अगेन जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला पॉईंट वाईज लिहायचं आहे. लाईक सपोज की तुम्ही पहिल्याचं रिझन लिहितायत आणि ते 2 गुणांसाठी आहे, तर तुम्हाला 4 पॉईंट्स छोटे छोटे असतील तर 4 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. जर 2 पेक्षा अधिक ओळींचा एखादा पॉईंट असेल तर मग 2च लिहिणं अपेक्षित आहे, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण मार्क्स मिळतील. आणि आफ्टर रिझन्स वगैरे लिहून झाल्यानंतर, म्हणजे पेपर पूर्ण झाल्यानंतर, मग शेवटी तुम्हाला जे पण इम्पॉर्टंट वर्ड्स असतात त्या पर्टिक्युलर आन्सरमध्ये तर त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे. मग पेपर प्रेझेंटेशन पण होईल, आणि तुम्हाला म्हणजे एक्झामिनरला जास्त त्रास पण नाही होणार, पेपर चेक करेल आणि तो तुम्हाला चांगले मार्क्स देईल, ठीक आहे. आता हे जे एक रिझन्स लिहिण्याचं आहे, तर आधी आपण क्वेश्चन नंबर 2B बघूया, मग आपण दोघांचं पण टाइम मॅनेजमेंट बघूया. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2B जे आहे तर ते आहे आन्सर द फॉलोविंग. तुम्हाला 5 पैकी 3 क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह करायचे असतात, आणि प्रत्येक क्वेश्चन हा 2 गुणांसाठी आहे. आता जे 5 क्वेश्चन्स आहेत त्यापैकी 2 फिजिक्सचे असतात, 2 केमिस्ट्रीचे असतात, आणि एक जो आहे तो फिजिक्स किंवा केम दोघांपैकी कोणताही येऊ शकतो. आता 5 पैकी फक्त तुम्हाला 3च सोडवायचे आहेत. मग जर तुम्ही केमिस्ट्री जरी परफेक्ट केलं तरीही तुम्हाला 2 क्वेश्चन आरामात सोडवता येतील. आणि कुठले चॅप्टर्स करायचे, कुठले चॅप्टर्स सोडायचे आहेत लास्ट मोमेंटला, हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त 6 चॅप्टर्स करून अगदी 35च्या वर स्कोर करू शकता आउट ऑफ 40. हे देखील मी तुम्हाला अगदी सांगितलेलं आहे की कसं कुठले क्वेश्चन्स त्याच्यामध्ये करायचे हे पण सांगितलेलं आहे. ओके, हे सगळे सांगितलेला व्हिडिओ तुम्हाला खाली त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये बघायला मिळेल. सो आता या ठिकाणी हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आन्सर द फॉलोविंग, तर याच्यामध्ये नेमकं काय काय येतं. एकतर याच्यामध्ये तुम्हाला न्यूमॅरिकल्स येतात, ओके, सम्स किंवा न्यूमॅरिकल्स येतात. आता हे जे न्यूमॅरिकल्स आहेत तर हे फक्त 2 मार्कांना आहे,
त्यांना न्यूमॅरिकल्सचं टेन्शन आहे, त्यांनी न्यूमॅरिकल्स अगदी सोडून दिले तरीही चालणार आहेत. फक्त रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा एकच फॉर्म्युला आहे, ते फक्त न्यूमॅरिकल करा, बाकी सगळे सोडून देऊ शकता पूर्ण सायन्स 1 मधले, कारण इथे तुम्हाला ऑलरेडी फक्त 3च सॉल्व्ह करायचे आहेत 5 पैकी. मग तुम्ही अगदी न्यूमॅरिकलला ऑप्शनला सोडलं तरी पण काही फरक पडत नाहीये. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट या ठिकाणी काय काय येऊ शकतं, लॉज लिहिण्यासाठी येऊ शकतात किंवा डेफिनेशन लिहिण्यासाठी येऊ शकतं, किंवा अजून तुम्हाला या ठिकाणी लाईक शॉर्ट नोट आहे, डोबर अॅनरच्या ट्रेड्सवरती शॉर्ट नोट वगैरे लिहा. ओके, सो असे काही क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असेल तर फ्लो चार्ट वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी येऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट असेल अजून सपोज की मेंडेलिव्हचं आहे तर मेंडेलिव्हचे मेरिट्स लिहा, डिमेरिट्स लिहा, असं काही या ठिकाणी 2 गुणांसाठी येऊ शकतं. आता जर हा 2 गुणांचा प्रश्न आहे तर मग या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स बिटवीन सुद्धा येऊ शकतं, आणि डिफरन्स बिटवीन लिहिताना तुम्हाला असे ऑब्व्हियसली असे तुम्हाला असे कॉलम्स तयार करायचे आहेत, आणि याचा एक, याचा एक, याचा एक, याचा एक, एवढे पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. हवं तर तुम्ही अजून एखादा पॉईंट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड करू शकता, बट 2-2 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. याचे 2 आणि याचे 2, मग तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतात. ठीक आहे. सो डिफरन्स बिटवीन पण याच्यामध्येच येऊ शकतं. आता इथे तुम्हाला 3 प्रश्न लिहिण्यासाठी साधारणतः आपण अज्युम करूया की 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागेल. ठीक आहे. इथे आपण अज्युम करतो की 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागेल, आणि ते फक्त तुम्हाला 2च रिझन लिहायचे आहेत. आपण 10 मिनिटांचा वेळ घेऊया, म्हणजे प्रत्येक रिझनला 5 मिनिटांचा वेळ असं पकडून या ठिकाणी तुम्हाला सेकंड क्वेश्चनला एकूण 25 ते 30 मिनिटं तुम्ही याला देऊ शकता. जास्त नाही द्यायचे आहेत, 25 ते 30 मॅक्सिमम आहे. ओके, 25च द्या शक्यतो. इथे तुम्हाला 15 मिनिटात उरकण्याचा प्रयत्न करा, कारण 5 मिनिटाला एक प्रश्न तुम्ही आरामात इथे सोडवू शकता, कारण जास्त मोठे आन्सर्स नसणार आहेत. ऍक्टिव्हिटी बेस असतील तर अजून इझी, आणि शक्यतो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स निवडा. लाईक तुम्हाला हे चार्ट फिल करायचं आहे, किंवा जे लोक न्यूमॅरिकल सॉल्व्ह करणार असतील त्यांनी प्लीज याच्यामध्ये न्यूमॅरिकल सॉल्व्ह करा, आणि ज्यांना नाही करायचे सोडून द्या. पण काही असे पण असतील ना ज्यांना करायचे आहेत न्यूमॅरिकल्स, मग त्यांनी गिवन लिहिलं की तुम्हाला मार्क्स मिळतात, टू प्रूव्ह किंवा टू फाइंड लिहिलं की तुम्हाला मार्क्स मिळतात, फॉर्म्युला लिहिलं की तुम्हाला मार्क्स मिळतात. ओके, असं करत करत तुम्हाला याच्यामध्ये स्कोर करणं इझी आहे. पण जे लोक न्यूमॅरिकल्स नाही करणार आहेत त्यांनी लॉज आणि डेफिनेशन्स व्यवस्थित करा. कुठले लॉज आणि डेफिनेशन्स करायचे आहेत हे पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो हे तुम्हाला 25 to 30 मिनिट्समध्ये क्वेश्चन नंबर 2 पूर्ण कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 पण सेम आहे, आन्सर द फॉलोविंग. याच्यामध्ये तुम्हाला 8 पैकी 5 सोडवायचे असतात, आणि या सगळ्यात इझी आणि सगळ्यात असा चिल असा क्वेश्चन आहे, कारण इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. 8 पैकी तुम्हाला फक्त 5 सोडवायचे आहेत, आणि इच क्वेश्चन विल कॅरी 3 मार्क्स. ओके, प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्क्सचा असणार आहे. आता या ठिकाणी 4 फिजिक्सचे असतात, 4 केमिस्ट्रीचे असतात. अगेन तुम्ही फक्त केमिस्ट्री जरी केला तरी तुम्हाला या ठिकाणी 4 क्वेश्चन्स आरामात सॉल्व्ह करता येतात. तुम्ही एखादा तरी फिजिक्सचा केला असेलच, सो तुम्ही तो या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. ओके, सो त्याच्यामुळे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की फिजिक्सपेक्षा केमिस्ट्रीला जास्त वेटेज द्या, कारण केमिस्ट्रीचे फक्त 4च चॅप्टर आहेत. तेवढे जरी केले तरी तुम्ही आरामात पूर्ण पेपर आरामात सॉल्व्ह करू शकता, कारण सगळे तुम्हाला या ठिकाणी केमिस्ट्रीचे क्वेश्चन्सच बघायला मिळतात. ठीक आहे. सो आता या ठिकाणी काय काय येऊ शकतं, तर तुम्हाला एक्सप्लेन द स्टेटमेंट येऊ शकतं, किंवा याच्यामध्ये पण एखादा न्यूमॅरिकल येऊ शकतो, पण तो पार्ट्सच्या फॉर्ममध्ये येईल. ओके, तो पण तुम्ही स्किप केला तरीही चालेल, कारण अगेन 3 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी एक्स्ट्रा आहेत, सो तुम्ही तो न्यूमॅरिकल ऑरमध्ये टाकू शकता. नेक्स्ट आहे डायग्राम कंप्लीट करा, चार्ट कंप्लीट करा, डायग्रामला एक्सप्लेन करा. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी युजली नाही येत, आलाच तर तो फक्त आयचा डायग्राम वगैरे येऊ शकतो, बट डायग्राम एक्सप्लेन करा येईल. ते जे आपले लॉज आहेत, रिफ्रॅक्शनचे लॉज आहेत, इमॅज फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, त्याचे जे काही रूल्स आहेत तर ते या ठिकाणी येऊ शकतात. हे मी ऑलरेडी तुम्हाला जो आपला व्हिडिओ आहे इम्पॉर्टन्सचा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. किंवा कुठला पण लॉज एक्सप्लेन करा येईल. केपलरचे लॉज या ठिकाणी एक मार्काला असे 3 येऊ शकतात. ओके, सो असे काही प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. आता हा जो एकूण क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त 5च सॉल्व्ह करायचे आहेत, बट थोडासा हा प्रश्न आपण असं म्हणूया की 3 मार्कांसाठी एक आहे, सो तुम्हाला थोडासा वेळ लागेल लिहायला. त्याच्यामुळे आपण अज्युम करूया की याला तुम्हाला अराउंड साधारणतः 30 ते 40 मिनिटं, म्हणजे 35 ते 40 मिनिटं लागतात असं आपण अज्युम करूया. ठीक आहे. प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही 7 ते 8 मिनिटं देऊ शकता. ओके, हा पण खूप जास्त वेळ आहे, बट मी तुम्हाला एक अप्रॉक्सिमेटली सांगते. जेवढं लवकर तुम्ही पेपर संपवाल तेवढंच तुम्हाला क्वेश्चनचं परत रीड करता येईल, काही मिस्टेक्स आहेत का ते चेक करता येईल. ठीक आहे. सो अराउंड 35 to 40 मिनिट्स तुम्ही याला आरामात देऊ शकता, म्हणजे 7 ते 8 मिनिटं एका प्रश्नाला. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोविंगच आहे. या ठिकाणी एक फिजिक्सचा आहे, एक केमचा आहे, आणि 2 पैकी तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. या क्वेश्चनमध्ये शक्यतो तुम्ही ऍक्टिव्हिटी बेस निवडा, म्हणजे की पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यावरती 5 प्रश्न विचारले ते सॉल्व्ह करायचं आहे, किंवा डायग्रामच्या आधारे 5 प्रश्न विचारले ते सॉल्व्ह करायचं आहे. जे पण असे ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन असतात, लाईक डायग्राम दिली आहे ती पूर्ण करा, चुकीची बरोबर करा. ओके, सो हे क्वेश्चन्स तुम्हाला युजली याच्यामधून निवडायचे आहेत मोठे लिहिण्यापेक्षा. ओके, म्हणजे एखादा मोठा आन्सर लिहिण्यापेक्षा तुम्ही हे निवडू शकता. आता याच्यामध्ये फिगर ड्रॉ करून एक्सप्लेन करा असं येऊ शकतं, लाईक आयचा फिगर ड्रॉ करून एक्सप्लेन करा असेल, किंवा एखादी डायग्राम चुकीची दिली आहे ती करेक्ट करून लिहा असेल, किंवा एखादा डायग्राम ओळखा असेल, किंवा एखादा चार्ट दिलाय तो तुम्हाला बरोबर करून लिहायचा असेल,
किंवा एखादी कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची असेल तर असे काही क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, 5 मार्काचे क्वेश्चन्स पण कसे येणार, जर हिटवरती ग्राफ वगैरे एक्सप्लेन करायला तर कसं येणार ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो एक क्वेश्चन हा 5 मार्कासाठी आहे. सो तुम्ही ह्याला एक 15 ते 20 मिनिटांचा किंवा 10 ते 15 मिनिटं घेऊया. 15 ते 20 पण ठीक आहे, 10 ते 15 मिनिटांचा वेळ तुम्ही ह्याला आरामात देऊ शकता. हवं तर तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे तर तुम्ही अजून पण वेळ इथे इन्व्हेस्ट करू शकता. सो साधारणतः इथपर्यंत एक दीड ते 1.5 तास इथपर्यंत होत असतील. ठीक आहे, मी काउंट नाही केले, बट या ठिकाणी तुमच्या एकूण 1.5 तासांचा वेळ गेला असेल. ठीक आहे, मग आता तुम्ही यापेक्षा थोडा एक्स्ट्रा वेळ आरामात देऊ शकता. बरं, तुम्ही जर या ठिकाणी 20 मिनिटं जरी इन्व्हेस्ट केली तरी पण तुमचे फक्त 1 तास 40 मिनिटांचाच वेळ अजून संपलेला आहे. अजून तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत, तर ती 20 मिनिटं तुम्ही आता या ठिकाणी पेपर रिचेक करणं, काही स्पेलिंग्स मिस्टेक आहे का ते बघणं, किंवा एखादा एक्स्ट्रा प्रश्न तुम्हाला जर सॉल्व्ह करायचा असेल, जसं की या ठिकाणी 5 पैकी म्हणजे 8 पैकी 5 आहे, तुम्हाला सपोज की 6-7 पण सोडवायचं आहे, तुम्ही ते सोडवू शकता. फक्त एवढंच की क्वेश्चनचा नंबर बरोबर टाका आणि मग तुम्ही ते सॉल्व्ह करायला घ्या. ठीक आहे, तुमच्याकडे अजून 20 मिनिटं आहेत. ते तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. अजून ऑरचे क्वेश्चन्स लिहा, इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या खाली अंडरलाईन करा, सगळे ऑरचे लिहा. हवं तर फक्त एवढंच की आधी मेन क्वेश्चन्स लिहून घ्या, मग या 20 मिनिटांमध्ये काय करायचं ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, परत सप्लिमेंटला योग्य नंबर टाकणं, हॉलोग्राफ स्टिकर वगैरे लावणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या 20 मिनिटांमध्ये करायच्या आहेत. सप्लिमेंटचा नंबर प्रॉपर लिहिणं, तो सगळा नंबर पहिल्या पेजवरती जो असतो आपलं पहिलं पेज आन्सर शीटचं त्याच्यावरती मेन्शन करणं, हॉलोग्राफ लावलाय का, सगळं साईन वगैरे केली आहे का, एक्झामिनरची साईन घेतली आहे का, हे सगळं नीट बघा, कारण हॉलोग्राफ शिवाय तुमचा पेपर चेक केला जात नाही. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आणि आय होप की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. टाइम मॅनेजमेंट पण समजलेलं आहे. आपण हे बघणार होतो की कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. सो मी टाईप ऑफ क्वेश्चन सांगितलेले आहेत. आय होप तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईलच. सो हा साधारणतः पेपर पॅटर्न आहे आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अजून एक गोष्ट की संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता की आपलं एक लाईव्ह सेशन आहे जिथे आपण MCQs बघणार आहोत. जसं की काल मी MCQs घेतले होते, अराउंड 75च्या वर MCQs साधारणतः असतील. ते आपण 1st to 5th चॅप्टरचे पाहिले होते. आता 6 to 10 चॅप्टरचे MCQs आपण संध्याकाळी 8 वाजता बघणार आहोत. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ नक्की लाईव्ह स्ट्रीम नक्की जॉईन कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कारण तुम्ही सध्या लाईक्स अजिबात करत नाही आहात. जर तुम्हाला मेहनत आपली म्हणजे कळत असेल तर प्लीज कमेंटसुद्धा नक्की लिहायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय बाय.